हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। वेगानं सर्वेक्षण पूर्ण केल्यानं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून मानले आयोगाचे आभार। तर अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवणार। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनामध्ये अहवालावर चर्चा होणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांनाही दाखले मिळणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मनोज रांगेंनी उपोषण मागे घ्यावं, मुख्यमंत्र्यांची विनंती। लोणावळ्यात काँग्रेसच्या सर्व आजी माजी आमदारांच्या बैठकीला 7 आमदारांची दांडी। पक्ष एकसंध असल्याचा नाना पटोलेंचा दावा। राज्य बैठकीला ते 7 आमदार हजर राहणार का याकडे लक्ष। आजपासून काँग्रेसच्या लोणावळ्यामध्ये 2 दिवसीय शिबिर। रमेश चेन्नीतला करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, डी.के. शिवकुमार, मुकुल वासनिक राहणार उपस्थित। भाजप नेते सुधीर पाटील यांचा धाराशिव लोकसभेवर दावा। भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटाचाही धाराशिव लोकसभेवर यापूर्वीच दावा। पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे। खरा दावेदार मीच, सुधीर पाटलांची प्रतिक्रिया। आज कोल्हापुरात शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन। मुख्यमंत्री शिंदेंसह शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुख राहणार उपस्थित। शरद पवार आज सातारा दौऱ्यावर। शरद पवारांच्या हस्ते होणार कृषी महोत्सवाचं उद्घाटन। कार्यक्रमानंतर शरद पवारांची 3 वाजता पत्रकार परिषद। राज्यातील मार्चच्या निवासी डॉक्टरांचा पुन्हा संपाचा इशारा। डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक। मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। दिल्लीतील शेतकरी संघटनांची आज देशव्यापी भारत बंदची हाक। सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत भारत बंद। शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली ग्रामीण भारत बंदची घोषणा। हरियाणाच्या 7 जिल्ह्यांमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद। शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय। 17 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट सेवा बंद। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। सकाळी 11 वाजता होणार सुनावणीला सुरुवात। राज्यात सापडले कोरोनाचे 42 नवे रुग्ण। सक्रिय रुग्णांची संख्या 222 वर, तर एकूण 26 रुग्ण आतापर्यंत झाले बरे। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।